दोन झाडांच्या मधली जागा कशी युटिलाइज करायची, ज्याला इंटरक्रॉपिंग म्हणतात किंवा आंतरपीक म्हणतात, त्यासाठी मी अननसाचा ट्राय केलेला आणि आता अननस छानपैकी तयार झालेले आहेत. 18 ते 20 महिने घेतात एका अननसाच्या झाडाला एक अननस मोस्टली लागतं. हा पहिला अननस माझा तयार झालेला आहे. 10 ते 12 सॅम्पल म्हणून अननसाची मी प्लांटेशन केलेलं आणि अननस लावणं पण फार सोपं आहे. हा दुसरा अननस माझा तयार झाला. हा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. कट करतो. हा पहा, हा अननस तयार झालेला आहे. अजून एक याच्यापेक्षा जास्त तयार झालेला आहे, तो सुद्धा अननस दाखवतो. आणि हा अननस लावायचा कसा त्याचं मग डेमो तुम्हाला दाखवतो. 2 अननस तयार झालेत. हा तिसरा अननस आहे. हा पहा, हा अननस तयार झालेला आहे. झाडावर पिकलेला आहे, ऑर्गॅनिक आहे. थेरा ॲग्रो रिसॉर्टला मी मोस्टली ऑर्गॅनिक प्लांटेशन करतो, ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. लेट अस सी. हो, हा पहा, अननस तयार झालेला आहे. ब्युटिफुल, आय लव्ह दिस. आणि हा अननस लावायचा कसा ते पहा. हे अननसाचं हे वरचं जे शेंड आहे ना, हे शेंड नॉर्मली आपण फ्रूटवाल्याकडून फेकून देतात, परंतु ते फेकून द्यायचं नाही. आपण ते आणायचं, याला खालून साफ करायचा, खालचा एरिया पोर्शन साफ करायचा आणि साफ केल्यानंतर हा खालचा जो पोर्शन हा इथं कट करायचा आणि ह्या पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासमध्ये हे लावून द्यायचं. 10 ते 12 दिवसांनी याला रूट्स येतात आणि एकदा रूट्स आले का पुन्हा तुम्ही जमिनीमध्ये सहज इझिली प्लांटेशन करू शकता. हे पहा, बस हा अननस इथे तयार झाला. एका अननसाच्या झाडापासून नवीन अननसाचं झाड तुम्ही तयार करू शकता. हे माझ्या इथे हे आता याला मी साफ केलेलं आहे. आता हा जो तयार झालेला माझा अननस आहे, हा एक आणि हा दुसरा, हे 2 अननस आहेत. उद्या रिसॉर्टवर गेस्ट फुल आहेत. उद्या पायनॅपलचा शिरा आहे मिसळच्या बरोबर, त्यामुळे ह्या पायनॅपलचा शिरा वापरणार.